जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 1/8/2025 छत्रपती शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयाजवळ घोले रोड येथे आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे. आदिवासी संघटनेचे नेते अनिल तिटकारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. आदिवासी समाजाचे कार्यकर्ते प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध उपोषणाला आज बसले आणि समाजाचा मोठ्या प्रमाणात त्यांना पाठिंबा मिळतोय. आमच्या खऱ्या आदिवासींना नोकरीपासून बेदखल करून खोटे आदिवासी त्या ठिकाणी खऱ्या आदिवासीची जागा घेऊन लाभार्थी ठरतात आणि आमचा एक खरा आदिवासी त्या नोकरीपासून वंचित राहतोय. ही शासनाच्या लक्षात आणून देण्यासारखी बाब आहे. अनेक विभागामध्ये बोगस आदिवासींनी खऱ्या आदिवासींना त्या ठिकाणी नोकरीमध्ये घुसखोरी करून खऱ्या आदिवासींना वंचित ठेवण्याचं काम केलंय. त्याच्या विरोधामध्ये आम्ही आमच्या आदिवासी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय कुडाळ साहेब आणि अनेक वेळा समाजावरती होणाऱ्या अन्यायाविरोधात सातत्याने आंदोलन पुकारणारे आदरणीय अनिलजी तिटकारे आणि आमचे दुसरे युवा सामाजिक कार्यकर्ते आदरणीय घालसिंग साहेब या तिघांनी या समाजावरती होणाऱ्या अन्यायाविरुद्ध या ठिकाणी आजपासून उपोषण पुकारलं आहे. आमच्या ज्या संविधानिक पद्धतीने आम्ही जे आंदोलन पुकारले त्यामध्ये या शासनाने आम्हाला लेखी आश्वासन द्यावं आणि संबंधित बोगसांवरती त्यांना बडतर्फ करण्याची कारवाई करावी अशा स्वरूपाच्या मागण्या घेऊन आज आमच्या समाजात ज्या ज्या संघटनांना माहीत होईल त्यांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाठिंबा मिळतोय. अजून आमचे काही कार्यकर्ते आणि संघटनेचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी येऊन या उपोषण करताना मोठ्या प्रमाणात पाठिंबा देणार आहेत. मी शासनाला अतिशय नम्रपणे सांगतोय की हा समाज कधी कोणाच्या वाटेला जात नाही. अतिशय प्रामाणिकपणे आपल्या कामाशी एकरूप असतो, परंतु त्याच समाजाला सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून टार्गेट केलं जातंय आणि त्याच्या भाकरीवरतीच घाला केला जातोय. निश्चितपणे या मागण्यांकडे समाजाने प्रशासनाने लक्ष द्यावं आणि आमच्या मागण्या लेखी स्वरूपात देऊन आमच्या खऱ्या आदिवासी बांधवांना न्याय द्यावं या प्रकारची मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय आदिवासी. बोला बोला, दोन दोन शब्द बोलायचे. मागण्या आहेत आणि उपोषण चालू आहे. त्या सगळ्या उपोषणाच्या मागण्यांना माझा पाठिंबा आहे आणि पाठिंबा दर्शनाला मी इथे बसलेली आहे. काय नाव आपलं? नाव काय? पक्षाचं नाव काय? हेमा क्षीरसागर, फ्रीलान्स कन्सल्टंट. सगळे आज या ठिकाणी आदिवासी विभागावर आदिवासींच्या अन्यायाविरुद्ध आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध अनिल तिटकारेंनी उपोषण चालू केलेलं आहे. त्याला मी राज्य उपाध्यक्ष दिवसामध्ये ड्रायव्हर फोरम त्याच्यातर्फे पाठिंबा दर्शवत आहे. तसेच शासनाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 6 जुलै 2017च्या निर्णयाप्रमाणे कार्यान्वयन करून अनुसूचित जातीचा अनुशेष तातडीने भरण्यात यावा व ज्याच्याकडे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र नाही अशा घुसखोरांना तातडीने शासन सेवेतून मुक्त करावे अशी मी
शासनाकडे मागणी आज करतो. जो आदिवासींवर होणारा अन्याय आहे, जे आदिवासी आमचे कर्मचारी असतील, आमचे बांधव असतील, त्यांच्या जागेवरती आज जे बोगस लोक नावाचं साधर्म्य साधून आज आमच्या आदिवासी बांधवांना जो अन्याय होतोय त्या अन्यायाविरुद्ध कुठंतरी सरकार दरबारी त्याची दखल घेतली जावी, यासाठी अनिल तिनकरे साहेब असतील किंवा अजून त्यांचे सहकारी असतील, हे आमच्या बांधवांनी तो आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा जो त्यांनी आवाज उठवलेला आहे त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही आमचे धानोरी विभागातील सर्व आदिवासी कार्यकर्ते, आदिवासी मंडळ आहे, आम्ही त्यांना समर्थन करतो, आम्ही त्यांना पाठिंबा देत आहे. आदिवासी उत्सव समिती पुणे व पिंपरी चिंचवड या उत्सव समितीमार्फत आम्ही अनिलदादा तुपकरे यांना समर्थन देतोय, त्यांचा पाठिंबा देतोय. आजकाल जी घुसखोरी चाललेली आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा सरकारवर काहीच प्रभाव पडत नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला उपोषण करण्याची गरज भासलेली आहे. सरकार वारंवार या लोकांना पाठीशी घालतंय, यांना समर्थन देतंय. बोगस दाखले ते कुठून आणतायत, त्यांच्याकडे बोगस दाखले येतात कुठून, याची शहानिशा झालीच पाहिजे. आणि या असल्या अधिकाऱ्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टीचा चापराक बसला पाहिजे. यासाठी आज अनिलदादा आपले पहिला दिवस आपला आहे उपोषणाचा. यासाठी समाजाच्या विविध ठिकाणाहून इथे त्यांना पाठिंबा देण्यासाठी समाजाची काही मंडळी इथं आलेली आहेत. आणि जोपर्यंत ते आपल्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत असा आमचा पाठपुरावा चालूच राहील आणि दादांना कायम आमचा पाठिंबा राहील. थोडंसं सर्वप्रथम सर्वांना मानाचा सन्मानाचा जय आदिवासी. मी रुपालीताई डबे, बिरसा संघटना मातृशक्ती प्रमुख. गेल्या 1 महिना झाला हा व्हॅलिडिटीचा, म्हणजे खूप वर्ष आधीपासून हा विषय होता. व्हॅलिडिटी विना जात पडताना अति एकच विषय होता की पण प्रूफ नव्हता आपल्याकडे. हे सगळ्यांना माहिती होते बोगस घुसखोरी चालली आदिवासींमध्ये, बोगस घुसखोरी. पण याला कुठंतरी अंत व्हायला पाहिजे, त्यासाठी प्रूफ हवा आहे. आणि प्रूफ म्हणजे फक्त कागदी पुरावा हवा होता. आणि तो कागदी पुरावा हा माझ्याकडे आला. याच्या 300 पानांचा मी 1.5 दिवसात अभ्यास केला. आणि याच्यात एवढं समजलं की हा जो सागर दिलीप जमादार म्हणून घोडेगाव त्याच्यामध्ये IT मध्ये इलेक्ट्रिशियनचं पदावर आता जानेवारीमध्ये आलेला होता. त्यांनी ॲक्च्युली 2015 पासून अपॉइंट केलं होतं व्हॅलिडिटीसाठी. अरे पण तू व्हॅलिडिटीसाठी तू खरा आदिवासी आहेस का? तू खरा आदिवासी असता तर व्हॅलिडिटी अक्षरशः 3 महिन्यापर्यंत होती. त्याला 10 वर्ष लागतच नाहीयेत. आणि जो खरा आदिवासी असता तर त्याचे 3 महिन्यामध्ये व्हॅलिडिटी झाली असती. आणि आज 2025 आहे. आज त्यांनी जो 1 जानेवारीला तो 2025ला घोडेगाव प्रकल्पाच्यामध्ये कामाला लागलेला आहे. सॉरी विद्यालय IT विद्यालयामध्ये. आज त्याला 6 महिने झाले. पण आपल्याला मला असा पुरावा आलेला आणि सांगावं असं एवढंच वाटतं की आपण प्रूफ करून देत नव्हतो की त्याचा 6 महिन्याची शेवटची अंतिम तारीख. आणि आम्ही ऑफिसला हात करता आज जो जमादार आहे का तर त्याच्या ॲक्शन घेण्यात आली. तर ती पण दबाव दिला आम्ही. आज आमची 1.5 ते 2 तास भेटले साहेबांसोबत, म्हणजे सहसंचालक म्हणून त्यांच्यामध्ये आमची मीटिंग झाली. आणि त्यांनी ॲक्च्युली मला माहीतच नाही आहे ह्या गोष्टी, फक्त त्या सागर समाजाचा विषय की त्यांनी व्हॅलिडिटीसाठी आज जो नोकरी लागतोय सरकारी नोकरी, तो फक्त एक कागद कास्ट सर्टिफिकेट आणि ते पण वडिलांचं नाही. त्याची पूर्ण फॅमिली मला माहिती आहे. तो एक घरातला व्यक्ती, त्याला 2 बहिणी आहेत. तो अक्षरशः तिकडं औरंगाबादमध्ये राहतोय. शिवाय त्याचे वडील बेरोजगार आहेत. आणि त्याचा ॲफिडेविट सुद्धा कागद माझ्याकडे आलेले. मी त्याच जोरावर त्या बळावर इथं ढेपणे साहेबांची सहसंचालक
जर तुम्ही तर सरकारी तुम्ही त्याला नोकरी देताय, मग का नाही या ढेकणे साहेबांना अट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे? आज माझ्या एका समाजावर अन्याय झालेला एका गरीब मुलावर, आणि मी इथं नोटीस घ्यायला की शोकेस नोटीस त्यांनी अक्षरशः टाळली द्यायला. त्यांनी असं सांगितलं की उद्या देतो, परवा देतो. अरे हा कुठला कायदा? ईमेल तुमचा रात्रभर बंद असतो का? रात्रभर ईमेल बंद म्हणजे वर्किंग डे संपले. कसं वर्किंग डे संपू शकतो? आज जर तो व्हॅलिडिटी नाहीये तर बोगस समाज आदिवासी समाजासाठी एका बॉडीवर बसतोय आणि एका अन्याय गरीबावर अन्याय होतोय. हे कितपत योग्य आहे? अक्षरशः तिथं त्यांच्या समोर फाईल काढली, ते टाळत होते. फाईल काढल्यानंतर माझ्याकडे फाईल होती. फाईल काढल्यानंतर अक्षरशः 2-2 एसी त्याच्या रूममध्ये फाईलचे रूम 10 फुटला त्याला. का 10 फुटायला पाहिजे तुम्हाला? जर तुम्ही जर व्यवस्थित लिगाली कामं करताय तर तुम्हाला घाम नाही फुटला पाहिजे. नंतर म्हणतात काढतो, आमच्या हातात नाही, मुंबईच्या ऑफिसला. अरे मग त्या मुंबईच्या ऑफिसला जॉब काढताय का? आज आदिवासी समाजाची मुलं शिकलेली सवरलेली नाही. हा फक्त मेकॅनिकल इंजिनियर, हा मॉडर्न शाळेच्या कॉलेजमध्ये शिकलाय म्हणून याला व्हॅल्यू का सरकारी नोकरी आणि काय प्रूफ? व्हॅलिडिटी आहे नाही. फक्त कास्ट सर्टिफिकेट तुम्ही नोकरी देतात. हा जर प्रश्न त्यांना विचारला तर नाही म्हणे आम्हाला याच्यातलं काही माहित नाही. अरे तुम्ही सहसंचालक आहात नाही ते, मग तुम्हाला माहित नाही आज काय चालतं म्हणून सरकारमध्ये? अक्षरशः खोटं पाडलं त्यांनी. नाही म्हणे आमच्या हातात नाही, तुम्हाला वर जावं लागेल. अरे वर तर जाणारच आहे मी. आमच्याकडे आहे, परंतु आज ढेकणे साहेबांनी याचा छडा लावावा आणि यांच्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे नोंद करावे. स्वातंत्र्याला जवळपास 78 वर्षे झाली. लवकरच 15 ऑगस्ट येत आहे आणि या स्वातंत्र्याच्या कालखंडात सुद्धा आदिवासी समाजाला पारतंत्र्याच्या मध्ये राहावं लागतंय. म्हणजे हे चुकीचं आहे आणि या समाजाला न्याय मिळाला पाहिजे कुठंतरी. म्हणून आज माझे सहकारी माननीय भास्कर कुराळदादा, तुकाराम भारतीन साहेब व आदिवासी समाजातील महिला वर्ग, त्याचप्रमाणे आदिवासी समाज बांधव यांना प्रत्यक्षदर्शी न्याय मिळत तोपर्यंत आम्ही तिघेजण त्या ठिकाणावरून हलणार नाही. आणि जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर हा बेमुदत उपोषण संघर्ष लढा अविरत चालू राहील. याची या शासनामध्ये माननीय मंगल प्रभात लोढा साहेब यांच्यापर्यंत आम्ही जाण्यास आज उभे राहिलेलो आहोत. आणि ढेकणे साहेबांनी आज जर निर्णय घेतला तरी ठीक आहे, नाहीतर मग याचे परिणाम या प्रादेशिक कार्यालयाला भोगावे लागतील. याचा विचार ह्या कार्यालयाच्या खुर्चीवरील टेबल धारकांनी करावा. एवढं बोलून मी थांबतो. जय आदिवासी, जय महाराष्ट्र, जय सेवा, जय दोहा.